या ठिकाणी मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामुळे आणि नक्कीच या संघर्षाला या आदरणीय मनोज दादा जरांगे पाटलांमुळे नक्की या सगळ्या मागण्या मान्य झाल्या। दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या द्यायच्या। हे सर्व काही घडलं हे फक्त एका शेतकऱ्याच्या कष्टकऱ्यांच्या पोरामुळे घडलं आणि आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांनी जे आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाच्या माध्यमातून नक्कीच या मराठा समाजाला आता यश कुठेतरी मिळतं आणि मोठ्या ताकदीने आपण या ठिकाणी जमला तुमच्या स्वतःसाठी छत्रपती शिवाजी महाराज की लढाईची थोडा वेळ शांतता राखायची, काही वेळ शांतता राखायची सर्वांनी। जय शिवाय। घोषणा बंद करा। आमच्या पोरांनी एकदा आम्हाला मुंबईत रस्ते सापडत नाही, हे खरंय। कोणत्या गल्लीत घुसावून पण जावा, तुमच्या हद्दीवर 5,000 फॅन टाकल्यावर वावर तरी आहे का मुळी करा सांगावं। आमचं खरंच आहे का? कोणत्या घटनेमध्ये इकडं झेड आरतीला घेत काढा ना, त्याचं काय बरं। जेवढा दंड झाले पुढे साहेब म्हणजे सगळ्या मागे घेतो, दंड घेतले सगळ्या मागे घेतो आणि निर्णय विजय झाला। ज्या दिल्यावर तुम्ही विजय होणार, आमचा ज्या दिल्यावर आता नाही त्यामुळे ते शांततेत जाणार नाही, तुमच्या टक्कर सगळ्याच्या बघा टाकून जाणार आहे ते ते सांगतो पण नाही तुम्ही देत नाही रे, तुम्ही देत नाही तो वरची ती रोष वेगळा, पण ज्या दिवशी तुम्ही अंमलबजावणी करून आम्हाला देणार आहे, मराठवाडा सगळा आरक्षणात जातोय, आपला पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय, त्यावेळेस आमचा आनंद घटनात होणार नाही। एवढा रुपये आम्ही गोळा करून आले नव्हते आणि जाताना शांततेत जाणार, म्हणजे आनंद व्यक्त करीत जाणार, आधी तुमच्या सगळ्या टक्कर मग जाणार त्याला आनंद म्हणून त्याला उलट राजे नाही म्हणता येणार, त्याला मुंबईत राज्याला म्हणता येणार। 9 वाजता तुम्हाला मुंबईत खाली झाले दिसले, 9 वाजता फक्त आता अंबाबाईने ज्या दिला की पोरं नाचत 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 मुंबईच्या बाहेर गेले तुम्हाला तुम्ही जर म्हणजे थांबून बैठक मध्ये तुम्ही लवकर आता तुमचा पुण्याचा एकदा मनापासून कौतुक, आम्हाला जे आणून द्या तातडीनं अंमलबजावणी द्या, आम्ही सगळे पोरं सज्ज झालो तुमच्या सरकारच्या स्वागत। आणखी काय पाहिजे मला मंत्री महोदयांना सन्मान वाटायला पुन्हा देवापाशी ते जे आहे एवढं बसून राहा, जे आहे घेऊन या, काय
प्रॅक्टिसचा प्रॉब्लेम आमचा प्रॉब्लेम आपल्या लिहिलेला असेल तेवढं हा म्हणून आहे याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे पोरं आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे हा म्हणू का खाली बसलेले मंडळाचे ओके जिंकलो रे राजभाऊ आज कोणाला वगैरे किती मोठी आहे हॅलो सगळ्याला आवाज येतो का रे शांत बसा आता आवाज करू नका तुम्हाला ऐकणं गरजेचं आहे सगळे शांत चित्रण ऐकून घ्या सगळ्यात अगोदर राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष विखे साहेब बाबा राजे साहेब कोकाटे साहेब उदय सामंत साहेब गोरे साहेब राणा दादा त्यांचं सगळ्यांचं राज्यातल्या आणि इथं असलेल्या आंदोलकाच्या वतीनं मंत्र्यावर कौतुक करतो स्वागत करतो या अंतर्गत येणाऱ्या विषयाचे सचिव सुद्धा प्रत्यक्ष हजर आहेत त्या सचिव बांधवांचे मनापासून कौतुक आभार सगळे अधिकारी साहेब यांचं मनापासून कौतुक विषय शांततेने समजून घेण्याची सगळ्याला गरज आहे थोडं जास्त बोललं तर पोटात तुटल्यासारखं होतंय त्यामुळे तुम्ही जितके शांत बसणार तितकं तुमच्यापर्यंत आवाज येईल आपलं म्हणणं होतं ते म्हणणं आपण लेखी स्वरूपात निवेदनाच्या माध्यमातून सरकारला सादर केलेले आतापर्यंत मागण्यास विषय क्रमांक 1 आपण मागणी केली होती हैदराबाद गॅझेटियरची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी आपली मागणी होती त्याच्यावरती राज्य मंत्रिमंडळानं आणि सरकारनं निर्णय केला आहे मी जे हे ते शब्द वाचून दाखवतो याच्यात काही शब्दात बदल करायचा असला तरी तुम्हाला चान्स दिला जाणार म्हणजे इथं जरी आता बोललो त्यांनी विखे साहेबांनी आणि राज्य साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला एकदा मान्य झालं की आम्ही लगेच तातडीचा GR काढून अंमलबजावणी करतो असं त्यांनी सांगितलं अरे ऐका ना मराठीचे प्रोटे ना आधीच वापरत होते आपण आपल्या पण अभ्यासाकडे विखे साहेब आणि राजेसाहेब सगळे गेल्याच्या नंतर देणार आहेत हे योग्य आहे का नाही तर तेव्हा शिवणी व्हायचं कोण सगळे हा म्हणले अर्धक लिहिलं चाबरे येते अभ्यासात तिथं हा म्हणले आणि वाटण राग द्यात गेल्यावर म्हणले चुकलं मग तेव्हा झोपला होता त्याच्यामुळं राजेसाहेब आणि विखे साहेब गेल्याच्या नंतर पुन्हा ही प्रत 1 घंट्यासाठी तुमच्या हातात दिली जाईल
तुम्ही ओके म्हणले की विखे साहेबांनी सांगितलंय, सरकारच्या वतीनं त्यांनी सांगितलं आम्ही लगेच तातडीनं जे राज्यपालाच्या सहीनं काढतो असं सांगितलं. क्रमांक 1 आपली मागणी होती हैदराबाद गॅजेटेडचे तात्काळ अंमलबजावणी कर. त्यांनी असं उपसमितीनं निर्णय केलाय मंत्रिमंडळानं, हैदराबाद गॅजेटियरच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे. या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना, गावातील कुळातील नातेवाईकातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे. म्हणजे हा ना, ते झाल्यावर ते शब्द बदलते ना, बरोबर करण्यात येईल ना, ते लगेच हो. ते घेऊन तर तुमच्या होतो पाहिजे, सगळी ती घेऊन तर तुमच्या होतो पाहिजे. मी उठत नाही, मी ज्याला तर म्हणजे थोडक्यात आपल्या गावाला भाषा सांगायचं ठरलं, हैदराबाद गॅजेटियरला अंमलबजावणी दिलेली आहे. बरोबर का? अंमलबजावणी करण्याच्या सूचना निर्णय आपण केलेला पडलं का सगळ्याला? अंमलबजावणी दिलेली आहे. आता दुसरा कळीचा मुद्दा, ते देत नव्हते पण आपण आपल्या हक्कावर ठाम होतो. सातारा संस्थांचं गॅजेटियर मध्ये पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो. खरं एक अभ्यास नंतर नाही म्हणल्याने थोडं झालं. सातारा गॅजेटियर पुणे औंध गॅजेटियरवरील नियमाच्या आधारे गॅजेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत आपण त्यांच्याकडे मागणी दिली. त्यांनी सांगितलंय सातारा संस्था पुणे व औंध संस्थान गॅजेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय घेण्यात येईल. त्याचं कारण विचारलं जाताना का जलद गतीने, त्यांचं म्हणणं थोडं काही त्या 2-3 विषयात औंध आणि साताऱ्यात थोडं किचकट कायदेशीर त्रुटी आहे. जलद गतीनं म्हणजे 15 दिवसात तपासून त्याची पण अंमलबजावणी करतो आणि अंमलबजावणी देतो म्हणजे त्याचा, बरोबर ना? कायदेशीर त्रुटी असते सुद्धा त्यांनी 15 दिवसात जलद शब्द वापरला, पण तरीही त्यांचं त्रुटी असं म्हणजे त्याला राजेसाहेब साक्षीदार त्यांना झालेले आहे म्हणून तुम्ही करून द्या त्यांना. आणि आमच्यासाठी राजा बोलला म्हणजे सांगा ते म्हणजे मी करून देतो मी जबाबदारी. मी राजांना म्हणलो तुम्ही 15 दिवस म्हणता 1 महिना, राजा बरोबर आहे. मी 1 महिना दिला राजाला, आणखी काय पाहिजे? ते 15 दिवस म्हणजे 1 महिना अंमलबजावणी राजा म्हणले देतो. राजा हा म्हणले नाही, ते लोक सांगा नाही मग थोडं आणखी लोक हे 2 विषय अंमलबजावणी झाले. आणि काय झालं, आता जरा डोका लावायला शिका ना, येतो ना तिथं मी सगळे सोयऱ्यांच्या बद्दलचा विषय काढला. आधी हे घेतो थांबा, महाराष्ट्रातील मराठा आंदोलकावर झालेल्या केसात तात्काळ मागे घ्या असं आपण मागणी केली. त्यांनी गुन्हे मागे घेतले, विविध ठिकाणचे काही राहिले तर ते म्हणते आम्ही कोर्टात जाऊन ते मागे घेऊ. आता किती आहे? ऑगस्ट संपला, ऑगस्ट संपला. सप्टेंबर अखेरपर्यंत तुमच्या सगळ्या केसेस मागे घेऊ असं त्यांनी लिखित दिले. म्हणजे जे आर काढला, जे आर म्हणून जे आहे जे आर लेखी फिकी नाही, ते लेखी काही किंमत नसते. आणि आपण ओरिजिनल्स काय घेतात मात्र हे ओरिजिनल्स आहे म्हणजे कोच करत नाही ना भाऊ.
हो ना मग. अरे बाबा आपल्याला मान्य असलं तर ते नेमके साहेब इतकं मोबाईल म्हणून सांगितलं ते म्हणजे तुम्हाला मान्य असलं तर लगेच तुम्ही जर म्हणले म्हणलं लगेच तयार करतो. राज्यपालाचं सैन राज्य मंत्रिमंडळ सैन याच्यापेक्षा स्वच्छ काय असलं पाहिजे. मला पटायला लागलं मी आता म्हणजे तो कोणी ऐकून घेत नाही. आता फक्त बैठकीचं जाईल तिकडे तिकडे धिंगाणा झाला. त्यांच्या बोलण्यात ते स्वच्छता आहे ते पटलं. त्यांनी या महिन्याखेरीज पुऱ्या करून घेतो म्हणजे कारण त्याला प्रक्रिया आहे. ते अर्ज करणे पोलीस स्टेशन मधून विधिवर न्याय विभागाकडे देणे ते कोर्टात खटले सुरू केले पटापटा मागे घेणे यात बऱ्याच अभ्यासाला कळतंय ते काय आहे. आपण 58 लाख मुलीचा विषय काढला त्यांच्याकडून तरी शब्द थोडी इथं बदल करावा लागत विचारायला. मला डोकं चला क्वेश्चन काय झालं तुम्ही काय केलं मला नाही डेअरी उतरली डेअरीच नव्हती मला. मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान केलेल्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत व शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्यात आदेश द्यावे असं आपण मागणी केली. त्यांनी असं सांगितलंय मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांच्या वारसांना रुपये 15 कोटी इतकी मदत शासनामार्फत देण्यात आलेली आहे. त्याच्या आधी उर्वरित कुटुंबियांना आर्थिक मदत एका आठवड्याच्या आत त्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. होऊन जाईल ते काय त्यांना खिशातून द्यायचं का असं सारखं ठेवते काय सोपं असतं. त्यांच्या गळ्यात हे वरचं नोकरीला डेंजर होते खालचं नव्हतं. आणि नोकरीचं राज्य परिवहन मंडळात म्हणणं आहे. आमचं म्हणणं आहे थोडं इथं बदल केला तर बरोबर यावेळी वेळेस का एखादा पोरगा खूप शिकायला लागला राज्य साहेब ते इष्टेचं ड्रायव्हर नाही होत. शैक्षणिक पात्रतेनुसार सरकारी नोकरी असं पोर असते किती 50 आणि त्या लेकराचं बाप गेला आईचं कोंबाळाचं कुंकू बसलं सस्ते सांभाळायचे कोणी आधार देत नाही कुटुंब पडलं कसं कामं मला वाटतं ते केलं तर बरं राहील नसतं हे व्हायला द्या लवकर. MIDC त्या शासकीय अधिकारी महावितरणमध्ये करा. परत तुम्ही MIDC चांगलं उदय सामंत सर हातात करा. उदय साहेब साहेब काय तुम्हाला काय नाही त्याला सोपं आहे तिथं तिच्याने गोरगरीब MIDC माऊलीला राज्य साहेब नाही जातात इष्टीमध्ये इथे कंपाळा कुकून असतात विचित्र असतं. नवरा गेला तिला कसं कसं इष्टीने घरी जायचं आम्ही हात मोठे त्या वगैरे ते MIDC केलं वा वा तुमचं खरंच कौतुक. 5वा मुद्दा म्हणजे मागणी 5वी 4 झाल्या आणि पुऱ्या 8 होत्या आपल्या 58 लाख नोंदीचा रेकॉर्ड आपण म्हणतो 58 लाख नोंदी सापडल्या त्याचा रेकॉर्ड ग्रामपंचायतला लावा म्हणजे लोकांना कळलं तरी नाही नोंदी झाली का नाही. लोकांना मिळत लागला 58 लाख म्हणजे नोंदी पुढे ग्रामपंचायतला लावा लोक अर्ज करतील आणि देतील. आणि दुसरं विखे साहेब एकदम महत्वाचा प्रश्न आहे त्या लावून तुम्ही द्याच बरं का प्रमाणपत्र करून आतापर्यंत 8 तारखेने 2 तुम्ही आत्ताही घेऊन गेले नाही आदेश काढा. आतापर्यंत व्हॅलिडला वर्ष झाले लोक होणार 25,000 रुपये दिले 1 मिनिटात भेटले. याचा अर्थ खोटी आहे का नाही तो दाखवून म्हणतो तांत्रिक अडचणी तेवढा मात्र एक निर्णय करा व्हॅलिडिटी ताबडतोब द्या. व्हॅलिडिटीच्या संदर्भात ठिकाणी लोकांपर्यंत त्रास होतो मानसिक त्रास होतो. पण आम्ही आता सूचना असे ठरवले की आता त्या समितीला एक 500 रुपये कॉल दिले नाईट निकाल केले तरी आम्ही आता ते स्वतंत्र त्या संदर्भात माहिती घेऊन आता जिल्हाधिकाऱ्याला घेतली आहे तरी प्रत्येक सोमवारी मिटिंग घेऊन
त्या संदर्भात जेवढे दाखले आलेले आहेत ते ताबडतोब ठिकाणी काढावे. त्याच्या दात पडताना म्हणजे ते पडून राहणार नाही, ते लोकांची गैरसमज होणार नाही, अशा प्रकारचा प्रश्न केला. आमचं गडकरींना म्हणणं आहे 8 महिने झालं व्हॅलिडिटी टाकले. त्यांनी ॲडमिशन घेतलं गुवाहाटीला, नंबर लागला. बाप काही आई होती, रडत अंतरवादीला आहे. त्यांनी सांगितलं रुपयाने पोराचा डॉक्टर कॉलेजचा नंबर लागला, व्हॅलिडिटी द्यायला 18,000 रुपये जर दिले तर लगेच देतो. तिथं लोणावर घर पण नाही, काय कुठून द्यायचं. संजय शिरसाट साहेबांनी फोन केला, आत्ता व्हॅलिडिटी दी, काय अडचण असेल तर मला सांग. अडचण नाही म्हणजे सांग. फक्त 18,000 रुपयासाठी त्या पोराचं आयुष्य वापरून झालं, कारण त्या कॉलेजने सांगितलं होतं तुझं ॲडमिशन रद्द झालं. ही सत्य परिस्थिती. म्हणून आत्तापर्यंत म्हणतो, आत्तापर्यंत ज्या व्हॅलिडिटी टाकल्या त्या पुऱ्या देऊन टाका म्हणून सांगा तातडीने. यापूर्वी जिल्हा स्तरावर जात पडताना मनुष्य पडलं. आता मागच्या 1 महिन्यानंतर माझ्या मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर सगळ्या 29 जिल्ह्यामध्ये ॲडिशनल कलेक्टरांच्या आदेश करून आहे. एकूण आता मनुष्यबळ दिलेला आहे. त्यामुळे आता त्याला देतील. आता जिल्हाधिकाऱ्यांना त्या पद्धतीची सूचना देण्यात येत असल्यामुळे आता पूर्वी तसं नव्हतं. काही महिने काही वर्षांमध्ये ते राहून गेलं कार्यवाही. याच्याबरोबर वंशवळ समिती गठीत नाहीये, ती गठीत का? हा, आणि शिंदे समितीला ऑफिस पण द्या, त्याला ऑफिस पण नाही, काम नाही करताय. तालुका स्तराच्या दिली कधी आता दिली, कारण ते लय हाल होते. ते वंशवळ समिती तालुका स्तरावरती आणि विखे साहेब आपण शिंदे समिती ऑफिशियल वंशवळ समिती तालुका स्तरावरती हे देणं आवश्यक आहे. चांगलं झालं, जून 26 पर्यंत दिल्या. चांगलं झालं. आणि शिंदे समितीला काय नोंदी शोधायच्या सांगा, तिला बंद ठेवू नका. हा, ती सुरू ठेवा. डिसेंबर नाही त्यांना. हा, आणि हे मुद्दे लय महत्वाचे पडतात. फोन गेली गरीबाच्या लांबून मुंबईपर्यंत येते, हे काय मजा करायला नाही, ते भेट नाही घेऊन आलेले. त्याच्यासाठी मोडी लिपी फारशी आणि उर्दू त्याच्या अभ्यासात खूप कमी असतात. ते मात्र घ्या. तुम्हाला लागले तर आम्हाला सांगा. आमच्याकडं जवळपास 250 ते 300 आम्ही तयार केले, आम्ही देतो. मोठी लिपी किंवा उर्दू लिपी आहे जाणार लोक पण द्या, त्याला मानधन शासन देईल तर आपण घेऊन लागतो मानधनावर. म्हणजे मग कार्यवाही करते का जवळ आहे मानधन. मानधन नको आम्हाला, फुकट करतो आणि फक्त घ्या तुम्ही आम्हाला. आमचं फेसबुकवर तुम्हाला काय सांगावं, ह्या मुलीसाठी त्यासाठी पैशाचं काय करायचं. आमच्याकडे धाराशिव असं आहे वकील पुढे नाव आहे, त्यांनी 100 मुली लिपी तयार केले. आपण परत घरचे पैसे देतो, सापडे म्हणते तो बदलून तुमचे पैसे काय घ्यावा. तुम्ही फक्त अधिकार दिला ना नोंदी शोधण्याचा, हे मुली लिपी तू कुठल्या राज्याच्या जिल्ह्याचा नोंदी शोधेल एवढाच अधिकार द्या, पैसे नको. पैशाने फेसबुक कडे आमचं तुम्हाला काय करा, आमचं वावर येतो राहिलं तुम्हाला काय करायचं नाही सांगितलं. फक्त मुली लिपी घ्या ना, अधिकार द्या. आता मुद्दे संपले, आता मेन राहिले मुद्दे. आपण त्यांना बोलतो मराठा आणि कुणबी एक योजना 58 लाख मुलीचा आधार. त्यांचं म्हणणं आहे प्रक्रिया थोडी एवढा आधी करू, प्रक्रिया थोडी किचकट आहे, महिनाभरचा वेळ द्या. तुमच्या सगळ्याच्या म्हणण्यानुसार मराठा आणि कुणबी एक योजना काढायसाठी किचकट नसतं, ते आपल्याला सगळं कळत आहे. पण काय घेरायचं कुठं जायचं काहीच नव्हतं. 75 वर्ष मग काय केलं, मी म्हणलो बाबा महिन्याने 1.5 महिना पण ज्या
मराठा आणि कुणबी एक येतात. विकास आहे बरोबर का? तर विकास आणखी थोडस त्यांचा आपले जड दिसतो मला विकास. ते बोले 2 महिने म्हणा झाला, 2 महिने म्हणा परत 2 महिने जमला. काय करणार आता एखादा हुशार माणसात लय अवघड असतं बाबा. ते डोकं लावूनच बांध टाकीत असतं. त्याच्यामुळे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कारण शिंदे समितीने विकी साहेबात नाव सांगितलं आपल्याला 2 महिन्याचा वेळ याच्यासाठी द्या. ठीक देऊ. राहिली सगळ्या सोयरेच त्याची छाननीच व्हायला आहे. छाननी हा हरकती आलेले आहेत ना त्याची छाननी व्हायला. त्याच्यासाठी किती दिवस लागले? 8 लाख 8 लाख हरकत. त्यासाठी किती वेळ लागेल सुटली करायला. त्याला वेळ लागणार आहे थोडा. 8 लाख 8 लाख हरकती एक्स्ट्रा आले असं त्यांचं म्हणणं आहे. राहिले फक्त 2 मुद्दे. रेकॉर्डवर येते. तुम्हाला फक्त इमानदारीनं पोरावं सांगतो. मी आहे तर तुम्हाला डल तुम्ही पूर्ण समजून घ्या. खाताना माणसाला मराठीने छत्रपती शिवरायांचे विचाराप्रमाणे चालायचे. तुम्ही थोडा घात जर खाल्ला तर पोट भरत चालत थोडा 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 खाल्ला. तुम्ही एकदा तरुण जर भर खाल्ला तर नळ्यात घुटण्याचे दाट शिकत असते. छत्रपती शिवरायांनी आपल्याला त्या स्वरूपाचं स्वराज्य दिलं. पुढच्याला कळून तर दिलं नाही का आपला तर खरा. छत्रपती शिवरायांनी पुढच्याला कळून तर दिलं नाही का आपण तर माघारी आले बिगर का आपल्याला माघारी आले. थोडस डोक्याने चालून हे न होणाऱ्या गोष्टी व्हायला लागल्या. 2 गॅरेंटीची ते अंमलबजावणी करून बाकीच्या 6 महिन्याची अंमलबजावणी करायला सगळ्याचा GR काढून. विखे साहेब GR काढायला तर सगळ्याचा समज साहेब सगळ्याचा GR काढायला. आता लगेच आपण हा म्हणत बोलले नाही लगेच ना आम्ही गेलो नाही मग मला आपली मान्यता आपली मान्यता मग राज्यपाल आपल्या मान्यता राज्यपाल तयार नाही. माझ्या म्हणण्यानं सर आम्ही हा म्हणतो ना थोडं वाचते नाही घंटा फक्त वेळ देतात ना मला घंटाभर डिजिटल असल्यामुळे ऑनलाईन तुम्ही आमच्या असं ना हाल करता इतकं बरोबर होतं म्हणलं 5 दिवस तुम्हाला काय सांगा मुलाला नाग व्हायला की व्हायला एकटा सापडा होतं मला सगळ्याला. परंतु ही कधी लोकांची मागणी पूर्ण झाली नसती. गेले 50 वर्ष मराठवाडा स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर त्यावेळी मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून त्यांनी सुद्धा त्याला नाश्ता होकार दिला. आपण ते मदतमास शेतकऱ्यांच्या जोडून 3 लाख हेक्टर जमीन शेतकऱ्यांच्या नावावर करून दिलं मागच्या काही महिन्यात. धाराशिवच्या सगळ्यात नागपूर त्याचा त्रास होऊन झाला आणि विनामूल्य केला तो कमी कमी आहे 25% 50% 5% 4%. हे धाराशिव आहे नांदेड आहे बीड आहे सगळ्या जिल्ह्याच्या लोकांचं फार म्हणजे त्यामुळे आपली भूमिका ही सकारात्मक आहे. पण कसं आहे की आता आपण ज्या भूमिका मांडताय त्याला मी सुद्धा भूमिका की आपल्या दृष्टीने पत्रिकेला आपण हा सगळं प्रश्न आपल्याकडे केला आहे त्याची जागा वापरायची म्हणून तर आम्ही 4-5 दिवस कायद्याच्या सगळ्या बाबी तपासून आम्ही दाखल झालेली आहे. फक्त शेवटचं शब्द बोलतो लय वेळ घालण्यापेक्षा हे झालंय आता समाजाचा अपमान होऊ देऊ नका. आणि दुसरं याच्यात कोणी आवड आला तरी टिकवण्याची जबाबदारी सरकारने लढायची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी. मान्य मान्य. आता परवा आहे का हैदराबादच्या गॅजेटची लगेच तात्काळ अंमलबजावणी आत्ता करायला मान्य भारतीय आपल्याला ज्ञान मिळाले. दुसरा मुद्दा ऐका आता दुसरा मुद्दा थांबा
आधी ऐका सगळ्या मागण्या ऐका पावसाळ्या करू काय म्हणताय तो काय काय चौकशी तुला कधी झालेला आहे का काही तुला आरक्षणात घेणे घेणे काय चौकशी करतो येईल लागली का आम्हाला आणि मग आता काय म्हणलं तुला सायलेंट डोक्याचा आहे का काय आहे का तुला जे आठवत का जे आपण आणलं हे पण रे तुला जे आठवत तुला क्रमांक 1 हैदराबादचं गॅजेटियरचे लगेच आता जी आर काढून अंमलबजावणी करायला मायापुढे सगळे अभ्यासक आहेत त्यांच्या होटाला हो देऊन ये बरोबर का एक 2 सातारा संस्थांची पण जी आर काढायले फक्त एक 15 दिवस त्यांचं म्हणणं आहे त्याच्यात काय त्रुटी आणि ते बरेच किचकट आमचं संस्थांचं आहे 1 महिन्यात सगळं करून देतो त्याची विखे साहेबांनी बाबाराजे साहेबांनी जबाबदारी घेतली राजाचा शब्द म्हणजे अंमलबजावणी नसता मग राजाचं म्हटलं भांडण होणार बरं का मावळे नाही मावळ्याच्या भांडण कोण भांडायचं त्याच्या बाबाराजे लय आमचं जुनं आपण तुम्हाला दादू मध्ये दादू हे असं असतं ते लाडाचं नाव असतं छत्रपतींना शिवबा लाडाचं नाव असतं मराठ्यांचं आणि देशातल्या हिंदूचं लाडाचं नाव बाबाजी राजेसाहेब राजेसाहेब चुकत नाही असं असं तर नाही मग मला शिवराजसाहेब कारण तिथल्या लोकांनी आम्हाला जनरल सांगितलं होतं आसपासच्या शहरातले बाबा राजेसाहेबांना लाडाने राजेसाहेब बाबा राजेसाहेब मग आम्हाला लाडाचं नाव घ्यायचं सगळं इकडे दुसरं काय ती पण गॅजेटची 1 महिना राजेसाहेबांनी शब्द दिला म्हणलं ती सुद्धा आजच अंमलबजावणी झाल्या जमा आहे ते सुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही राहिला केसेसचा विषय केसेस मागे घ्यायला लागले त्याचा पण केंद्रात काढायले ना त्याचा पण जी आर काढायले हा पहिले ते घेतले होते आपल्याला ते आता जी आर काढायले प्रत्येकाचा जी आर काढा एक सगळ्याचा जी आर जमा ना जमा ना मला वाटतं हे 2 गॅजेटेडचे वेगळे गावाचे हा नाही गॅजेटेडचे काय करा वेगवेगळे त्याला काय प्रोसिजर किती लागणार एकच आहे त्याच्या पातळीवर त्याचा विभाग कार्यवाही करणार ना खालच्या याचा हे करा पुणे हा पार्ट वेगळा गॅजेटियरचा आमच्या संदर्भ असलं वेगळं दोन्ही गॅजेटियरचे वेगळा वेगळा जी आर काढा 2 ते 2 जी आर घ्या सातारा संस्थांचा वेगळा आणि हैदराबाद गॅजेटियरचा वेगळा आणि बाकीच्या जेवढ्या मागण्या आहेत त्याचा एक म्हणजे 3 एकूण जी आर काढा त्यामुळे तुम्हाला पण नको आम्हाला पण नको बारा समाज असताना तुमच्या सांगून येतो आमच्याकडे 58 लाख म्हणजे झालं पोराव बलिदान गेलेलं कुटुंबाचं आठवड्याला घरात सगळं सोयीला लावतो म्हणून सांगितलं त्याच्यातच नाही ना ओके म्हणाले पोराव काय करायचं 1 तासाने निर्णय घेऊ आपण जे आलं आपण आता हो म्हणायला ते जी आर नाही मग काय करायचं जीआर सेपरेट बघू त्यांनी जीआर काय ड्राफ्ट केले बघू आपण जीआर पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या सगळ्या अध्यक्षांचं सगळ्या बांधवांचं मंत्री महोदयांचं इथं बसलेल्या आंदोलकाच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या 6 करोड मराठ्याच्या वतीनं मनापासून आम्ही तुमचं कौतुक करतो शांत बसा तुम्हाला झाल्याचं वाटतं का शांत लढाई शिकावं साईड होतो आम्ही